शक्तीपीठ महामार्ग करायचं असेल तर आधी राजीनामे द्या, निवडणूक जिंकून दाखवा आणि मगच शक्तीपीठ करा, असं आव्हान अपक्ष खासदार विशाल पाटलांनी महायुती सरकारला दिले. मतदान विरोधात जाईल म्हणून शक्तीपीठ करणार नाही अशी घोषणा निवडणुकीपूर्वी केली होती. निवडून झाल्यानंतर तातडीने रंग बदलून आता शक्तीपीठ महामार्ग करणारच अशी भूमिका घेतली जाते. मग जमिनी घेणारच असाल तर राजीनामे द्या आणि शक्तीपीठ करणारच या मुद्द्यावर निवडणूक लढवून जिंकून दाखवा, असं आव्हान खासदार विशाल पाटलांनी महायुती सरकारला दिले. बुधगावमध्ये पार पडलेल्या शक्तीपीठ बाधित शेतकरी मेळावा प्रसंगी ते बोलत होते. की शेतकऱ्यांच्या जमिनीवर आपण हायवे काढायचा, त्यांची जमीन फुकटात घ्यायची आणि 4 लोकांना दाखवायचा, बघा मी किती मोठा रस्ता केला. आणि हा रस्ता करत असताना किती लोकांचं रक्त तुम्ही सांगताय हे तुमच्या स्वप्नात आलं नव्हतं. फक्त बघा विकासायचे, आम्हाला विकास करायचा. मी आधी सांगतो आणि थोडं माझं वैयक्तिक मत, देशमुख साहेब मी तुमच्याशी बोललो, कदाचित तुमच्या सेवकांचं सगळ्यांच्या मताने थोडं वेगळं असेल. माझं म्हणणं आहे की तुमची इच्छा असली तुमची जमिनी द्यायची, तुम्ही तुमच्या बरोबर उभं आहे. पण मी तुमच्यात फिरलोय, मी तुमच्याशी बोललोय. ज्या ज्या 19 गावांमध्ये शेटपायापासून सांगलीवाडीपर्यंत ज्या ज्या गावातल्या शेतकऱ्यांची जमिनी जाणार आहे त्या सगळ्यांचा आता तरी मोठा विरोध या प्रकल्पात होत असताना रेटून तुमच्या गावात तुमच्या जमिनी मोजायच्या, तुमच्या जमिनी बनवायचा हा जर गाव शासन करणार असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून, तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मला काय पार्टीने तुम्ही सांगायचं कारण नाही. मी अपक्ष निवडून आलोय, कुठल्या पक्षाचा माझ्या दबाव नाही. मला एक दुःख एवढं वाटते की आम्ही काही सुरुवात केली शेतीच आहे ते बरेच लोकप्रतिनिधी माझ्या बरोबर होते, पण कुणी काय दम दिला माहित नाही. निम्मे लोकप्रतिनिधी आमच्या जिल्ह्यात निम्मे म्हणजे सगळेच गायब झाले आणि मला एकटाच राहिलो. पण मला सांगावं लागतं विकासाला विरोध नाही, तर ते आंदोलन करतात. एवढा मोठा हायवे होणार आहे, शेतकऱ्यांना विरोध काय करावा. लष्कराच्या भाकऱ्यात भाजायची जबाबदारी आमच्यावर येणार असेल तर हरकत नाही, पण प्रत्येक वेळी आमच्यावर कशाला तरी नुकसान भरपाई द्यायला होता. पण आमची जमीन घ्यायची आणि तुम्हाला तो देणार काय हे सांगायला नको का. आता त्या पुराचं तुम्ही जो वडनेर समितीचा अहवाल, आम्ही सारखा ओरडतो वडनेर समितीचा अहवाल चुकीचा आहे चुकीचा आहे आपण म्हणतो, अलमट्टी जबाबदार आहे, ते लिहिलं नाही. पण ते नेमकं काय दिलं वडनेर समितीनं? वडनेर समिती दिलं की पुराला जबाबदार नदीवर नदी शेजारी केलेले रस्ते आणि पूल आहे. मग तुम्ही ह्याच नदीवर ह्याच नदीकाठच्या परिसरात मोठे मोठे रस्ते नियोजित करायला लागलाय. म्हणजे आता सांगतात तसं निम्मी जाणार रस्त्यात, बाकी जाणार पाण्यात. म्हणजे आता सगळ्यांनी आता हिंदू कुठे नदीकाठ सोडून हा परिसर सोडून आता आपण दुसरीकडे राहायला गेलं पाहिजे. विकास एवढा मोठा होतोय, या विकास एवढा मोठा होतोय म्हणून सगळ्यांनी आता दुसरे पुण्याला राहायला जावा असं कदाचित आपल्याला हे सरकार, हे मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ सांगायचं प्रयत्न. पण तुमचं मत आहे, जनतेचा तुम्हाला पाठिंबा आहे, तर निवडणुकीच्या तोंडावर मतदार तुमच्या विरोधात जाईल ह्या भीतीनं आम्ही शक्तीपीठ पार करणार नाही असं का घोषित केलं? निवडणुकीच्या आधी घोषित केलं, निवडणूक झाल्यावर निवडून आल्या पुन्हा म्हणणे आम्ही करणार आणि का वाटत नाही पण आलो यायची आम्ही तुमच्या जमिनी घेणार. तुमचा एवढा विश्वास असेल तर राजीनामे द्या, शक्तीपीठ करणार ह्या मुद्द्यावर निवडणूक लढवून ह्या ठिकाणी जिंकून दाखवा, मग आम्ही तुम्हाला मान्य करू. शेतकऱ्याच्या जमिनी बळकवायच्या ह्या डावाला तुम्ही आम्ही सगळे मिळून हळून पाडायचा. मी वैयक्तिक प्रत्येक गावात पुन्हा एकदा शेतकऱ्यांना विचारून जाणाऱ्या शेतकऱ्यांची मतं आत्महत्या घेतोय. जमीन आमची आहे, कुणाच्या बापाची नाही. तुम्ही स्वतःच गोष्ट सांगितलं आमची जमीन द्यायची का नाही हा निर्णय आमचा आहे. प्रत्येक जण तुमच्याकडे येते सांगते बघा आता स्वकृषीने दिला तर थोडं जास्त पैसे देऊ, नाही तर तुमची आम्ही काय म्हणतात पोस्ट ऍक्विजिशन काय म्हणतात, बळजबरीने काय म्हणतात शक्तीचं
सक्तीचं दोष संपादन करू मग तुम्हाला काहीच मिळणार नाही. ही भीती घालायची